जळगावमध्ये एका 10वीतल्या मुलाने आपल्याच वर्गातल्या मुलाला चॉपर मारलेला आहे. 15 ते 16 वर्षाचा मुलगा ज्याच्या बॅग मध्ये चॉपर आहे. आणि हे का घडतं माहितीये का? आई वडिलांचं झालेलं दुर्लक्ष. आपण आपल्या मुलांच्या हातात सहजपणे मोबाईल देऊन देतो, पण त्या मोबाईल मध्ये येणाऱ्या गुन्हेगारीच्या रील असतील किंवा आपले मुलं त्या मोबाईल मध्ये काय बघतायत याच्याकडे आपलं लक्ष नसतं. आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये इतके व्यस्त झालेत की आपले मुलं काय करतायत, कोणाला भेटतायत, आपल्याला काहीच घेणं देणं नाहीये. 15 ते 16 वर्षाच्या मुलाच्या बॅगमध्ये चॉपर असणं ही काही नॉर्मल गोष्ट नाहीये. म्हणजे त्या मुलाचे कोणाकोणासोबत कॉन्टॅक्ट असू शकतात याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक आई वडिलाला माझी हात जोडून विनंती आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये इतकेही बिझी नका होऊ की तुमची मुलं उद्या उठून समाजात तुमची मान खाली घालतील. आणि या घटनेवरून बाकीच्या आई-वडिलांना शिकायला मिळतं, की आपल्या मुलांच्या बॅगमध्ये काय आहे, आपले मुलं मोबाईलमध्ये काय बघतात, आपले मुलं कोणाला भेटतात, या गोष्टीकडे लक्ष द्या. उद्या उठून तुमच्याकडे फक्त पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही, जर तुम्ही तुमच्या मुलांकडे आज लक्ष दिलं नाही तर.